नमस्कार मित्रांनो. आज विशेष करून मी दलित बांधवांशी बोलणार आहे. खरं तर बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने काही दिवसापूर्वी दीपू दासला जाळण्यात आलं आणि आज समीर दासला मारण्यात आलं, त्याच्यामध्ये काही अजून काही व्यक्ती होत्या, पण त्या कुठल्या जातीच्या होत्या हे फारसं कळालं नाही. पण हे जे दोन नावं आहेत हे मात्र दलित होते आणि बऱ्याचदा जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं दलितांवरच जास्त करून अन्याय होत असतो. तो पूर्वी भारतात बी झाला आणि अलीकडे जास्तीत जास्त मुस्लिम देशांमध्ये तो होत आहे. पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणात झाला, कारण तो दलितांवरचा अत्याचार बघूनच जे मंडल होते, जे पाकिस्तानात गेले आणि कायदा मंत्री झाले, त्यांना खूप शोक व्यक्त झाला आणि त्यांनी पाकिस्तान सोडले आणि ते भारतात आले. तर आज जे बांगलादेशमध्ये चालू आहे त्यासाठी दलित समाज काय करतोय, त्यांच्या जातीसाठी, त्यांच्या बांधवासाठी तो उभा राहतो का, हे जर बघितलं तर फारसं चांगलं चित्र आपल्याला दिसत नाही. खरं तर भारतामध्ये जे बांगलादेशात अत्याचार झाले त्याबद्दल अलग अलग धर्मीयांनी मोठ्या प्रमाणात निषेध केला. त्यात हिंदू यांनी मोर्चे काढले आणि भारत सरकारला सुद्धा कळवलं की आपण काहीतरी ॲक्शन घ्या. आणि त्यानंतर मुस्लिम समाजाच्या काही धर्मगुरूंनी, मुस्लिम समाजाच्या काही लोकांनीही मोर्चे काढले आणि बांगलादेशला इशारा दिला की हे जे चालू आहे हे फारसं बरोबर नाही. तेव्हा मग ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली, तुम्हाला एक स्वातंत्र्य दिलं, तुमच्या पायातल्या बेड्या काढल्या, तुम्हाला एक स्वाभिमान दिला, अशा बाबासाहेबांचे तुम्ही लाडके अनुयायी आहात. ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये हजारो वर्षापासून दलितांवर होणारे अत्याचार बंद करण्यासाठी घटनेत असे कितीतरी नियम दाखले दिले आणि त्यानुसार घटना चालेल, तेव्हा तुम्हाला खूप सवलती दिल्या आणि त्यांनी तुम्हाला एक स्वातंत्र्याची उर्मी दिली, एक हिंमत दिली. त्या हिमतीचा आज खरं तर फार मोठ्या प्रमाणात वापर करण्याची गरज आलेली आहे. आणि जर तुम्ही आजही उच्चवर्ण हिंदूंना किंवा ब्राह्मणांना सतत टोकत असाल, सतत मागच्या गोष्टी उकरून काढत असाल आणि मनुस्मृतीमध्ये दलितांविषयी असं लिहिलेलं आहे, उच्चवर्ण हिंदूंनी दलितांवर इतके अत्याचार केले, तर तेवढ्याने भागणार नाही मित्र. कारण जे झालं तो इतिहास झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून मोठ्या प्रमाणात हिंदू उच्चवर्णीय असेल, अलग जातीचा असेल, तो तुमच्याजवळ आला, तुमच्याशी तो भावासारखा आज वागतोय, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तो त्रास देत नाही. तेव्हा जुने मडे उकरून काढण्याची वेळ नव्हे, तर आपल्या बांधवांसाठी आज कुठे अन्याय होतोय त्यासाठी तुम्ही उभं राहणे गरजेचं आहे. खरं तर तुमच्यामध्ये विद्वान लोक आहेत, तुमच्यामध्ये समाजसेवक आहेत, तुमच्यामध्ये मोठमोठे नोकरदार आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत. मग हे सगळे का एकत्र येत नाही आणि बांगलादेशमध्ये जे दलितांना मोठ्या प्रमाणात त्यांना अत्याचाराला सामोरं जावं लागतं, त्यासाठी तुम्ही का उभं राहण्याचा प्रयत्न करत नाही? खरं तर मित्रांनो, हा तुमचा प्रश्न आहे. कारण मुळात जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा समाजाने उभं राहिलं पाहिजे, कारण नेते फारसे उभे राहत नाही. तुमच्यामध्ये नेते आहेत, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अलग अलग पक्षांसोबत घरोबा केलेला आहे. मग ते रामदास आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकर असतील, हे लोक असे आहेत की ज्यांचा मोठ्या प्रमाणात समाजावर प्रभाव आहे. तेव्हा खरं तर पहिली हाक यांनी द्यायला हवी होती. पहिले यांनी जाहीरपणे बांगलादेशचा निषेध करायला हवा होता आणि भारत सरकारला सुनावलं हवं होतं की आमच्या समाजासाठी किंवा बांगलादेशमध्ये ज्याही समाजावर अन्याय होतोय त्यासाठी ताबडतोब काहीतरी ॲक्शन घ्या आणि काहीतरी असं करा की ज्याच्यामुळे अन्याय अत्याचार थांबतील. पण मित्रहो, हे राजकीय लोक हे काही करत नाही, कारण यांचं सगळं राजकारण मतांवर अवलंबून असतं. तेव्हा यांना
समाज मेला काय जगला काय फारसा फरक पडत नाही, पण व्यक्तीला फरक पडतो, समाजाला फरक पडतो, तेव्हा तुम्हालासुद्धा फरक पडायला पाहिजे. खरं तर घटनेने तुम्हाला संरक्षण दिले आहे. मित्रो, घटना ही पुस्तक आहे, ती एक व्यवस्था आहे, पण राबवणारा समाज असतो. भारतीय समाज सहिष्णू आहे, सर्वसमावेशक आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या समाजाला एक संरक्षण दिलेले आहे. पण पाकिस्तान आणि बांगलादेश समाजमध्ये असं संरक्षण कोणालाही नाही. खरं तर त्यांच्याच धर्मियांना नाही, ते तुम्हाला कुठून देतील? तेव्हा जर आपण नेहमी घटनेचं पुस्तक घेऊन मोठ्या हिमतीने, मोठ्या स्वाभिमानाने सांगतो की बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले. जर समजा असे अधिकार बांगलादेश आणि पाकिस्तानात बाबासाहेबांनी दिले असते किंवा बाबासाहेबांची घटना त्या ठिकाणी चालली असती, तर तुम्हाला वाटतं का की ही घटना त्या ठिकाणी स्वीकारली असती आणि तो समाज त्या घटनेच्या नियमाप्रमाणे वागला असता? तेव्हा मित्रहो, तो मुळीच वागला नसता. कारण सहिष्णु ना असहिष्णु, कारण मानवता मानणारा आणि मानवता न मानणारा हा फार मोठा फरक आहे. कारण कायदा हा कागदावर असतो, राबवणारे त्याला खरं चांगलं आणि वाईट ठरवत असतात. तेव्हा समस्त मानवतेविषयी जो हिंदू विचार करतो तो मुळीच कोणी करत नाही. पूर्वीचे अन्याय अत्याचार झाले असतील तेव्हाचा समाज प्रगत नव्हता, तेव्हाचा समाज अडाणू होता आणि तेव्हा मुळात सरकारी पण राहायची नाही, सगळी राजेशाही राहायची. तेव्हा कुठल्या प्रांतात काय झालं, कुठल्या शहरामध्ये काय झालं हे कळायला फारसा मार्ग नव्हता. प्रसारमाध्यमं नव्हती. आज प्रसारमाध्यम आली तेव्हा क्षणात तुम्हाला कुठल्या देशात काय चाललं हे कळतं. तेव्हा मित्रो, ही जबाबदारी तुम्ही नक्की स्वीकारा आणि आपल्या बांधवांसाठी बांगलादेशमध्ये जे अन्याय अत्याचार चालू आहेत त्याच्यासाठी उभे राहा आणि काहीतरी त्या समाजाचा संरक्षणाचा प्रयत्न करा. कारण नेहमी आपण फक्त भारतात राहून भारतीयांना कोसून उच्चवर्णन शिव्या देऊन मनुस्मृतीला जाळून काही होणार नाही. जे झालं ते झालं, पण पुढे जेव्हा तुमच्या समाजासाठी तुम्हाला उभा राहायची गरज येईल, जेव्हा तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा समस्त भारतीय तुमच्या पाठीमागे आहेत. तेव्हा आज तुम्ही बांगलादेशचे तुमचे बंधू आहेत त्याच्या पाठीमागे राहण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी तुम्ही मोर्चे काढा, त्यासाठी तुम्ही निषेध व्यक्त करा, त्यासाठी भारत सरकारला तुम्ही कळवा किंवा तुमच्या नेत्यांनासुद्धा तुम्ही जाब विचारा की बाबांनो, तुमच्या तोंडून असं का निघालं नाही की बांगलादेशमध्ये जे आपल्या समाजाचा जो अत्याचार झाला त्यावर तुम्ही का बोलत नाही? कारण माझ्या माहितीप्रमाणे अजून हे नेते कोणीही बोललेले नाहीत आणि जे राजकीय नसतील, जे विद्वान असतील, जे नोकरशाह असतील आणि जे व्यापारी असतील, कारखानदार असतील, असे तुमच्या समाजातले कुठल्याही व्यक्तीने निषेध व्यक्त केलेला नाही किंवा सरकारकडे अशी मागणी केलेली नाही. तेव्हा ती मागणी तुम्ही करण्याची गरज आहे. तेव्हा जरूर ती मागणी तुम्ही करावी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि माझंही मन कळमळतं की कुठल्याही देशातल्या हिंदूवर जर कुठेही अत्याचार होत असेल तर सगळ्या हिंदूंनी एकजुटीने त्याचा निषेध केला पाहिजे. तेव्हा मित्रहो, हिंदू संघटनांनी निषेध केला, पण तुम्ही सुद्धा निषेध करणं गरजेचं आहे. तुम्ही अजून झोपलेले आहात तेव्हा जागे व्हा आणि कुठेतरी असं व्यक्त व्हा, कुठेतरी समाजाला दाखवून द्या की आम्ही तुमच्या बांगलादेशच्या दलितांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. नमस्कार.